पाहिलं जणू काही मोठा उत्सव. अशा रीतीनं मल्हारी मार्तंडाचं बाणाईचं लग्न नळदुर्गात थाटामाटात संपन्न झालेलं आहे. झालं लगीन पार पडलं. 33 कोटी देव आले असतील लग्न. यक्ष किन्नर देव दानव आले म्हणजे काय आले. मला सांगतोस का एका घरात चौथी राहणार कशा कशा म्हणजे कशा म्हणजे सांग की कशा राहणार. त्याला काय होतंय हे आमच्या मल्हारी मार्तंडाला माहित होतं. असं बाई त्यातून माळसा म्हणजे तर जगदंब्याचाच अवतार एकदम. हा मग काय. पण आमचा मल्हारी मार्तंड एकदम मिस्किल गमत्या म्हणजे कुठलंही संकट येई नका हसत मुखानं सामोरा जाणारा. अरे पण त्या बाईचं काय चौथी कशा बोलणार एकमेकींशी. अगं बोलणार म्हणजे काय तुला गंमत सांगतो. जेव्हा बाणाईला घेऊन मल्हारी मार्तंड जेजुरीला गेले तेव्हा माळसा दारात त्यांच्या स्वागताला उभी होती. त्यांच्या स्वागताला स्वतः उभी होती. आईच्यान खोट नाही सांगत. वा 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 आमच्या स्वागतासाठी तू दरवाजामध्ये येऊन उभी आहेस. होय नवऱ्याने काय पराक्रम केला ना की त्याची आरती ओवाळून घरात नेण्याची प्रथा आहे आपल्याकडे. ये हो प्रथा आहे. हा ये इकडे ये. आरती ओवाळतेस ना. आरती ओवाळू असं कुठलं युद्ध जिंकून आला तो तुम्ही की मला सवत आणली आहे म्हणून गुढ्या तोरण उभारू किस्सा नाही चौघडा बाजू. मार्तंड भैरव अवतारामध्ये मी ह्या बाणाईशी लग्न करीन असं वचन दिलं होतं तिला. हो का. हो म्हणून तर मी म्हणून तुम्ही मला फसवून ह्या धनगरांकडे नोकर म्हणून राहिलात. राजमहालातलं सुख सोडून हिचे गोठे धुवायला गेलात. अरे बापरे. अशी काय भुरळ घातली. ए बये गप ग. माझ्या नवऱ्याची पहिली बायको म्हणून लय ऐकून घेतलं पण या गड जेजुरीची मी बी राणी म्हटलं. राणी भांडू नका तुम्ही दोघी भांडू नका. समजून घ्या. हे बघा तुम्ही दोघी मला हव्या. तुम्ही दोघी माझ्या आहात. तुमचं भांडण कशासाठी आहे तर मी कुणाचा. वेडांनो मी तर साऱ्या विश्वाचा आहे. माझा ऐका. वरचा डोंगर माळसा तुझा आणि खालचा डोंगर बाणाई तुझा. मी हप्त्यातून एक दिवस बाणाई तुझ्या महालामध्ये येत जाईल. बाकीचे दिवस तुझ्याचकडे. म्हणजे हप्त्यामधून एक दिवस मी तुझ्या महालामध्ये वास्तव्य करून राहील. बाकीचे दिवस तुझ्याचकडे. हा मग आता भांडू नका शांत व्हा. माळसा आपण आता बाणाईचा महाल दाखवूया का तिला ते खालच्या डोंगरावर. कसला महाल दाखवताय काय गे काय समजतेस काय तू स्वतःला. जास्त बडबड करू नका. यांच्या अर्धांगिनी म्हटलं इथं माझं पण राज्य आहे. कसली अर्धांगिनी